आणि 100% अशी बरीच उदाहरणं आहेत की गेल्या काही दिवसामध्ये मी बघतोय 21व्या वर्षी, 25व्या वर्षी, 30व्या वर्षी करोडपती झालेली मुलं मी माझ्या नजरेत बघतोय, भेटतोय. कौतुक वाटतं त्यांचं. त्याचं कारण काय? सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक साक्षरतेमध्ये मी आपल्याला सांगतो की पहिल्यांदा तुमचं बँकेचं अकाउंट आता तर 100% तुमचं असेलच. आधार कार्ड, पॅन कार्ड बरोबर बँक अकाउंट बहुतांशी सगळ्या तरुणांचं असतं. त्या सगळ्या तरुणांचं अकाउंट ऑनलाईन आहे का? आणि ऑनलाईन तुम्ही बघता का? ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता का? ही पहिली कंडिशन तुमची, ती म्हणजे बँकेचे सर्व कामकाज स्वतःकडे घेणे आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन करणं. दुसरं काम सांगणार मी तुम्हाला, तुमचं स्वतःचं एक डीमॅट अकाउंट काढा. ते कुठल्या प्लॅटफॉर्मचं काढायचा निर्णय तुम्ही घ्या. खूप प्लॅटफॉर्म्स आहेत, खूप चांगल्या कंपन्या आहेत, चांगल्या बँका आहेत की ज्या तुम्हाला डीमॅट अकाउंट काढून देतील. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय तुम्ही घ्या, कुणाला विचारू नका. सल्ला सगळ्यांचा घ्या, पण निर्णय स्वतः करा आणि स्वतःचं एक डीमॅट अकाउंट काढा. भले आपले खाऊचे पैसे असतील, भले आपले राहिलेले बचतीचे पैसे असतील, भले मोठ्या माणसांनी सहज तुला राहू दे म्हणून दिलेले पैसे असतील, 100, 200, 500, 1000, 2000, 5000 त्या डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर करा आणि सगळ्यात चांगल्या पुढं वाढत जाणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या. आता तुम्ही म्हणाल, हे मला कुठं कळतं बाबा? कुठेही कळतं. 4 पुस्तकं वाचले की कळतं, 4 न्यूजपेपर बघितले की कळतं, 4 मित्रांना विचारले कळतं. फार तर जी न्यूज आणि CNBC सारखे TV 2-4 दिवस वाचले तर बघतात. फार काही अवघड नाही. एखादा महिना कष्ट करावे लागतील, थोडं शिकावं लागेल. एखाद्या शेअरची सगळ्यात कमी किंमत कधी होती आणि सगळ्यात जास्त किंमत कधी झाली आणि आता त्याची किंमत काय आहे, थोडा अभ्यास केला की आपल्या लक्षात येईल. कारण ह्या शेअरमध्ये पैसे टाकलेले कधी ना कधी खूप आपल्याला परतावा देतील. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आणि अशा प्रकारचे अनेक चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.